हेच पाळीच्या तक्रारी वाढण्यामागे कारण आहे. कारण आयुर्वेदाने सांगितले की ह्या दिवसामध्ये विश्रांती असावी, शारीरिक दगदग जास्त प्रमाणात व्हायला नको, मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात नको, मुलींनी बाहेर जाणं, खेळणं, उड्या म्हणजे बागडणं ह्या गोष्टी अवॉइड कराव्यात, आंबट चिंबट गोष्टी खाऊ नयेत, बाहेरचा आहार घेऊ नये, शक्यतो अशा दिवसांमध्ये स्वच्छता जास्त पाळावी पण आंघोळ करू नये, अशा भरपूर गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या गेल्यात. पण आता सध्या ह्याचंच आपल्याला पालन होताना दिसत नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सॅनिटरी नॅपकिन्सचे ऍडव्हर्टाईज बघतो, त्याच्यात तर ह्या 4 दिवसात मुलींना कसं नॉर्मल जीवन जगता येईल त्याच्यासाठी हे किती उपयोगी हे दाखवलं जातं. पण आयुर्वेदानुसार ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आयुर्वेदानुसार उलट तुम्हाला आराम किती मिळेल, तुमची शारीरिक दगदग कशी होणार नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे, तंग कपडे कसे वापरले जाणार नाहीत ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे, सेलसर कपडे वापरणं आवश्यक असतं. वात ह्या दिवसात खूप वाढलेला असतो. वात वाढणं म्हणजे पाळी येते त्या दिवसात वात वाढल्यामुळेच आपानाच्या प्रवर्तनामुळे रज बाहेर टाकलं जात असतं. म्हणजे जे काही पिरियड्स येतात ज्यावेळेला रजस्त्राव होत असतो, जे काही रक्त बाहेर पडतं त्याला आयुर्वेदाने रज असं